ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं काम अमरावती जिल्हा येथे आम्ही केलेलं आहे। या महाराष्ट्रातील सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की मराठा समाजाला या ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, कारण या संपूर्ण ओबीसीमध्ये 372 जाती आहेत आणि परत हा एवढा मोठा समाज या 372 जाती ओबीसी अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचं। त्याचमध्ये अमरावती तालुका, भातकुली तालुक्याचा काही भाग, मोर्शीचा काही भाग, तिवशाचा काही भाग, या भागातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन अचानक आलेल्या रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचं बियाणं पेरलं, त्याला चांगलं खत दिलं, 4-4 फवारे झाले ना, आता जवळपास एका महिन्यामध्ये शेतकरी नाव हनुमंत घाईतिडक, काळेगाव तालुका, बार्शी जिल्हा सोलापूरहून आलेलो आहे मी। काय आजचा 5वा दिवस आहे मनोज दादाचा अमरण उपोषणचा। तर 2, 3 ते 4 दिवस झाले आणि शाळा बघितली, सरकारने शाळा बघितली। आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला, सरकार बी ह्यांचं, कोर्ट बी ह्यांचं। आता काय करायचं म्हणते, गाड्या बाहेर काढायच्या। गाड्या बाहेर काढल्या की परत 1 तास 2 तासांनी आदेश देतील पब्लिक हटवा, म्हणजे यांना मुंबई खाली का। तर माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून तर आजचा मनोजदादा जरांगे पाटलांचा 5वा दिवस आहे। ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि ते बसण्यापूर्वी त्यांनी सरकारला सुद्धा याची कल्पना दिली होती की 29 ऑगस्टपासून मी आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। जर माझ्या मराठा आंदोलकाला जर आपण आरक्षण दिलं नाही, जे आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आरक्षण जर दिलं नाही तर मी आमरण उपोषण करीन। आणि आज मनोजदादा जरांगे पाटील गेली 5 दिवसापासून आझाद मैदानावरती आमरण उपोषण। मी प्राध्यापक पांडुरंग भगदुरे पाटील, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। तर मी मनोजदादा जरांगे पाटलाचा 5वा दिवस आहे। आमचा माणूस अन्न न खाता, पाणी न पिता इथं झगडतो आहे आणि आम्ही रस्त्यावर आहोत। पण शासन किंवा कोर्ट आदेश देतं गाड्या खाली करा, सरकार द्यायचं, कोर्ट द्यायचं, हे ना पक्ष फोडता येतात, 4 पक्ष एकत्र करून सरकार बनवता येतं, सगळं जमतं। आणि म्हणून